नीट जा. आज शनिवार, थोडं लेट उठले कारण अहोंना थोडं उशिरा जायचं होतं. 7:30ला ते गेले. मग त्यानंतर मी सर्व कामं आवरायला सुरुवात केली. त्र्यंबक सकाळी 6 वाजताच गेला होता, पण त्याने मला उठवलं नाही. त्याने स्वतः चहा वगैरे केला, स्वतःची कामं केली आणि तो गेला. रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. बदलापूरला इथे खूप थंडी आहे. पक्षी बघा किती इथे आवाज करतायत. असे म्हणजे एक निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा फील येतो. पण ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनमुळे, धुळीमुळे प्रदूषण बदलापूरचं भरपूर वाढलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. खूप थंडी आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या. वर उभं राहून काय करतो तिथे? मुलगा दिवसेंदिवस जास्तच लहान होत चाललाय. कुठे टोकावर एकदम उभा आहे. खुर्ची पलटी झाली काय? काही अजिबात काही हे नाही आहे. शिस्त नाही राहिली अजिबात. स्वतःची काळजी घ्यायची नाही, काय नाही. अरे काय, कुठे उभा राहतो तू? तुला समजत नाही का? खुर्ची उलटी झाली, पडला बिडला काय तर? काय नाही, काय वाटत नाही अजिबात? तुला स्वतःच्या जीवाची काळजी नाही काय रे? जीवाची काळजीचा काय संबंध बाबा? जीवाला कशाला मध्ये आणताय? मग ते खुर्चीवरून पाय सटकला, पडला बिडला, मग सवय झाली मला त्याची. कसली सवय झाली? कुठले पण हंट ते काय बोलतात त्याला, स्टंट नाही करायचे. परत करू नकोस हा असं, मार खाशील माझा. ते जरा उत्तर पिक्चरचे तिकीट मिळत आहेत का बघ जरा उद्याचे. ट्राय बट डोंट क्राय. हा, काय तर फ्रेंड्स, संध्याकाळचे 6 वाजले. दिवसभर घरामध्ये कंटाळा आला कारण मी एकटीच होते. त्र्यंबक दुपारी आला, आई यांना गावी गेले, त्यामुळे घर एकदम शांत झालंय. तर थोडंसं आता स्वतःला वेळ देते कारण असं मरगळल्यासारखं झालंय. काहीच करण्याची इच्छा नाहीये, शांत शांत. मग जरा बाहेर फिरून आलं तर बरं वाटेल. तुम्ही जेव्हा तुम्हाला असं एकदम शांत शांत वाटतं, काही करण्याची इच्छा होत नाही, तेव्हा काय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर काही करत नसाल तर करा, स्वतःला वेळ द्या. फ्रेंड्स, मला माझं घड्याळ कुरिअर करायचं आहे, खराब झालं आहे ते. तर त्यासाठी बॉक्स पाहिजे. तर इथे आता मी ह्या भंगारवाल्याकडे जाते आणि बघते काही बॉक्स वगैरे मिळतो आहे का. माझं घड्याळ खराब झालं आहे, ते कुरिअर करायचं आहे. तर मी बॉक्स बघायला आले इथे भंगारवाल्याकडे. ते बोलले की ह्यातून तुम्हाला कोणता पाहिजे तो बॉक्स काढून घ्या. आता ह्याच्यामध्ये बॉक्स शोधणं खूपच अवघड जात आहे. कसा बॉक्स शोधायचा? बॉक्स नाही आहे याच्यामध्ये. दुसरा काहीतरी जुगाड करावा लागेल. तर मार्केटमध्ये नवरा भेटला. ते बोलले चल मी आता तुला मदत करतो बॉक्स घेण्यासाठी. नवऱ्याला ओरडण्याशिवाय दुसरं काही येतच नाही, नुसते ओरडत राहतात. मग अहो, झालं का तुमचं ऑमलेट? बघा, असा नवरा पाहिजे जो असं छान छान जेवण करतो. इकडे बघा, इकडे बघा. हां, बस एवढंच, बाकी काही नाही. बायकोसाठी ऑमलेट बनवतोय. क्या बात आहे. कुठलं पुण्य केलं होतं मी, मला असा नवरा भेटला? केलंय, मग पुण्य केलं म्हणून तर एवढा छान नवरा भेटला मला. येस. क्या बात आहे. नाही नाही, चीज नको मला, मला असंच पाहिजे. किती अंडे केले? 2 अंडे. 2 अंडे का तुला? बस झाले 2.
भात तर आहे नाही, चपाती आणि ऑमलेटच खाणार आहे. भात तुमच्यासाठी फ्राईड राईस. परत तो शिळा राहतो, मग दुसऱ्या दिवशी खायचा, त्यापेक्षा न खाल्लेला बरा. मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 9:15 झालेत. बघत मम्मी आणि पप्पा काय करतात किचनमध्ये. काय हो तुम्ही उभे आणि त्या जेवण बनवतात का बाबा असं अत्याचार? लाडक्या बायकोसाठी काय बनवतात? ऑमलेट बनवलंय त्यांनी. बघू बरं. हे स्पेशल काय? त्यांनी त्यांच्या हाताने बनवलंय ना, मग ते स्पेशल झालं, प्रेमाने आता बनवलं. हे काय? फ्राईड राईस आहे तो. खावा बाबा तुमचा आणि तुम्ही नवरा. मी जेवला बाबा मस्त. नवरा कधीतरी मदत करतो, मुलगा तर रोजच करतो. मग असा नवरा आणि असा मुलगा पाहिजे, आणखीन काय आहे? काय हो बाबा आणखीन काय? आईस्क्रीम पाहिजे, गुलाबजाम पाहिजे. गुलाबजाम पाहिजे. आणतो का? द्या पैसे आणतो.